मी रिटायर माणूस हार्ट फेल झाल्यावर मरण्याशिवाय काय करणार इकडे पिंडासाठी तांदूळ निवडून ठेवतो कळला ही आमची सून नाव सुमती पण माझ्या घरात बापांची सुद्धा बस आहे जमीन होऊन घराची तेव्हा इमान झाली होती आणि आमची ओळख आता तिची ओळख आणि आमची झाली त्याला आता साधून निवडता निवडता हल्लं झाला
बाहेर आणि पोरा कधी ना कधी रे मनापेक्षा येतोवा टेन्शन भरी रे जय देव श्री दास माझा झाला आता तुझा कल्याण होय हे आता चप्पल आपले घालून जा अरे महाराज जरा मला माहिती आहे विचित्र तेवढे कधी जातो एका ब्लॅकआउट मध्ये हिरोईनची 4-4 मग मला एक रातभर काढून जायचं रे बघ हे खडो गावतो ना आणि मी काय सांगतो काही बोलत तुझ्या ऐकलाच गजानन अरे तुझ्या जनतेत लोकांघरात राबलेली फुकट गेली काय अरे या घरात मुंबई रोज नफा राखून खातो आणि योग साध्या श्रावण साजरेच्या घरात मार करते अरे त्या मायेने घरा मुंबईने मेरू पर्वत गेले नाही ना त्या वडवंगात पुनगती गाडी तर गेलं नाही ना आणि त्या पिढीने थांबा बेटा या वडवंगा नाही ना प्रायोजित कार्यक्रम होता एका रिटायर्ड जमादाराच्या जीवनावरचा करून आणि पुन्हा एकदा हे स्वर्गातल्या बेचाळीस मित्रांनो मागे बसणारे तंत्रज्ञ गेल्यांदा सीबीएस नाटकाचा मालवणी बसलं तर मायबाप वेगळे करतो तुमचं थोडं गैरसमज झाला तर तो आता दूर होईल कारण आता या दरवाजातून सोनामुखी तो काढो घेतल्याचा कपाळ करून माझं चिरंजीव भितू लिहिल्याबरोबर पुरुष आता माझ्या म्हशीचा तो माझ्याकडे बघतो या कुंडेर बसून गुड काढतो बसतो गुड काढल्याबरोबर मोत्याची घाण घरभर पसरते ती घाण बरोबर घेऊन आमची सून व्हायला भाग येऊन विचारली तिला आता घाण हिची म्हणजे लिहिलो या कळला का तरी सुद्धा तिला आता बघा तुम्ही जरा सिरियस होऊन बघा तोपर्यंत मी आपलं दासवर वाचलं माझा धंदो काय आहे काय तांदूळ
उद्या ऑल इंडिया रेडिओचा म्युझिक सुरू झाला की तुझे नारायण गौतम. हल्ली कोंबड्याचा आवाज जरा गंभीर झाला, कारण त्या माळेच्या अर्जुनान गेल्या वर्षी वाटाला ते सगळे कोंबडे कापून टाकल्यानं आता दिवस उजाडतो, पण तो नोकरी धंद्यावाल्यांचा. रिटायर माणसाच्या आयुष्यात आता परमनंट संध्याकाळ. आमचा दिवस आता ढळलो तो ढळलो. म्हणजे तुमच्या अरे या म्हणजे काय
तू बाकी सरपंचा नाव घेतोस ना तेव्हाच कळला. अरे तो माय ठेवले हात्यावर उभं राहून तेवढाच होता. तात्या माझ्या तुला खरा काय पडायची चोरी झाली असं आज आता सरळ घरात घुसलो आणि म्हणता करतो मामा होते महाराजांची पुण्यतिथी असा वर्गणी काढा. माय गयो माका मामा म्हणता मग तुझा म्हणणार रे तात्या मिळा म्हणलं हो तुम्ही गल्लीचे जबाबदार मनुष्य एकेकाचे पोटं बसत तुम्ही येतो बंदोबस्त करू नको काय करतो तुमची माझी काय इज्जत एवढी आता नाही माय गया तुझा तुझा तात्याला पण तुझला नाही तुला अरे कर्मच आवडलं स्वाजीवाद घ्या नको अरे स्वाजीवाद घ्या नको रे तो सुटोची कर्मा जो तात्याबा सुटोची धावून तुझ्या मागे उभा होता बोला हर हर महादेव जय भवानी छत्रपती शिवाजी महाराजची जय असो जय म्हणतो मैदानातलीच पाहिजे त्याच्या आवाज वाढव सर्वांनी भेटी फिरून आवाज वाढव असा म्हणतात बोला तात्याजी आता काय करावा नाही तो आधी प्रथम लढावं त्या 22 लाखाच्या तलवारी उभं फिरून त्याच्या बेडेकरा तो मसालो भरताची बघत आला काय करून मागायचं तलवार मॅन केला गरजेचे असतात अहो ध्यान लावून ठेवू बघा गेला मामांनो बाबी तू माता मामा मला म्हणतो प्रेमामध्ये म्हणतो म्हणजे तू आता ह्याच्या काय मातलो तू माझी म्हणतोय त्याचं काय दादा फुललेल्या कामाला व्हायला लागतात तर तिथलाच पैसा पुरून लागतात तात्याने बजावून ठेवा एका पैसा मला सांगू गेल्या माझी तलवार गरजेची असतात तात्या तुम्ही माता करतो काय करता तर तुम्ही वडील आहे उद्या माझ्याला काय तुला तर माझा बाग मध्ये तुमचा तुम्ही दाखवून झाले तर काय सज्जन वर्गाचं बघ अरे माझ्याजवळ एखादा पेट खेळवता ना आई चपाचुका माझं सवय करून घेत असते मी आता लावला किंवा बाजी तू माझा काय करता अरे या गावात हिंमत नाही आपल्या बॉडी टेस्ट करून दिली या बघित काय वरची खालची सगळे पीठ आपण कोंबड्याला सोडून टाकेल भाव बघला आता ठेव काढा पिता काढू मी वर्गणी काढा बोलते महाराजांची पुण्यतिथी आता आणि त्याच्या घेण्यात म्हणून आपल्या त्याच्या महाराजांना निघून गेलेलं ते फरकडे महाराज आगरपुऱ्यातले हे बोलते महाराज पडकेवाडीतले 25 दिवस आहे आम्ही चालला काय नाही बोलते तर सरळ नका आपलं काय बरोबर आहे पण दादा उद्या जर वटारांच्या पोरांनी काय आरोप केले तर त्याची जबाबदारी आपल्यावर नाही काय पण बाबी 25 म्हणजे लय झाले पण 24 दिवस आहे आता का तुझा पण नको आणि माझा पण नको 23.5 किलो ₹20 पैसे मिळाले हो दादा हे बाबी मला पाहिजे आता पाहिजे मग खराब आमच्या दिलेलं नाही करायचे माझे घर तो झाला पण चुकलो हो बाबी काय रोजगार करा रोजगार एखाद्या चांगलं निर्माण काय नाही ती किती त्याची तुला कामाची गरजच आहे ओरिजिनल काम तुझ्या बरोबर तसं मिळो पोटात काय चांगले ना नाही ना
आयुष्यात तरी पाठीवरचा वापरत नाही, स्वतःचा काय वाटतं? दाद्या, चला बसलोय, गावचा राम अजून आणि जरी किलो आता सुट्टी असतं तरी सुट्टी होतं 30 रुपये भरायचे. जर ती पावती देता पावती पण होय बाबा कन्सेशन देता रोज रुपये 3 मिळाले ही पावती बाबी बाबी या बरा नाही हो बरं नाही सासून या सोडल्यावर जातात गावातलं जुनं सांगतं जेव्हा तुम्ही तरुण होता तेव्हा आपल्याकडे स्वतंत्र केलं म्हणा आता आता तुम्ही म्हातारे झाला आणि आम्ही तरुण आहोत. तात्या येतो मी चल रे लवकर. होय होय तुम्ही तरुण असाल तुम्ही म्हणून जमावतात पगडी माय धैर्य चाकू धार पण तरुण आता सावळे झाली कुत्री आणि गिडाला सुद्धा. तात्यानु तुझं वाटच कळावं की काय वाद नाही रे वाद. अरे एका पगार म्हणतात पगार इंग्लिश मध्ये बोललो की दूध आणावा झाला ना की आजकालचे म्हातारे असे रडता म्हणाला पगार म्हणतात पगार म्हणजे मनात गोष्ट मनात जास्त करायचा रे स्वर्गात शक्तीनो पुरे ताटानु पुरे नाही कंटाळलं ना पण तात्यानु प्रयाण घालवला बोलणं परत होतं नाही. तुम्ही म्हातारे झाला तात्यानु म्हातारे झाला तो बोलतो कोण तुमचा शिंदे लावून देतो एकाच वेळ म्हणतात विठोबा. रिटायर माणूस म्हणजे पेट्रोल चढलेली गाडी ती लोकांचे घरचे कामच पुढे चालत ती लोकांचे घरचे कामच पुढे चालत. अरे या हिमालयाची सावली सुद्धा त्याचे पाय वळला मग रस्त्यावरती कोणा शेती वरती माझा आहे तुझ्या दुसऱ्याचा आता नवीन करून माझा उदाहरण घे. अरे माझा चेडू फक्त एकदा समोरच्या चाळीच्या पोराकडे बघून फक्त एकदा चेडवाच्या 2 कानाखाली फाळ फाळ आवाज करून महिन्याभरात तास तास माझे बरोबर तू सुद्धा आता भरवतो बोललो बा आणि ती बाजू तात्यानु असो काय लग्नात बाळ आता कोण आधी भेटलं ना आणि मला ते पोरगे खाणार लागतं वाय दया तुझ्या पुस्तका सिनेमाचा हिरो बाई काढले आज हिरो हो माझ्या नावल्याला बाबा बघलं. अरे त्याच्या तोंडात मास्ती सुद्धा बघून पिता अरे आपण 40 राहणारे माणसं लग्नात नगात न उभं करायचं सोबत बघून बोलणार थोडे घालता आणि एवढ्या नावांचा पहिला कशाच होतच काय या पण माझा ऊर बघा गेलो माझा जरा ऐका त्या विचाराचा चेडू अगो मग काय स्वतः करून देऊ का अगे आपले दोनचे अवधी चूक झाली जाऊन मला धाकतोय विठ्ठला पांडुरंगा काय बरं हा उभा कमिशनर तुमच्या या काळ्या पायाची शपथ घेऊन सांगतो तुमचे हे एवढे पाय योग मानव आणि योग मानव साक्षात म्हणून सत्यवद हे वचना सत्यवद वचना रुमाल जुनो 2 वाजता वापरलेलो तुझ्या घरात दुसरा कोण असतो या ब्रह्मांडात तुझ्या घरात तुझ्या दुसरा मध्ये तुझ्या बापचा कुकू जमला नाही हो
कोणाला काम दिलं केलं म्हणाल्या आपल्या माका 500 रुपये वस्तू दिल्या सकाळी का चक्करी ना त्या बंगल्यात सांगायला एक्स्ट्रा दिलं असं रे म्हणजे आपले 500 रुपये गेले म्हणतात ते का सकाळपासून कोण दिला आहे कोणा काय रे तू हैदर झालं रे आता 5 मिनिटाच्या सर्वांकडे जाऊन गेले तेव्हा हे कोण होता मला संजयला म्हणजे बदलेली काय तुझा माझ्या गावात असायची होय म्हणून तू माझी करत तपासलं चावी दिला म्हणजे कुलगुरुया तू आपल्या बापात चोर म्हणत ऐका कमिशनर आला तो तात्या सावंत चोर अगं मी काय केलंय माझ्या लागात हात नाही की भाय नाही त्याला माहित होता आपलो बापू होता रिटायर झालेला होता पिता करून बोलून ठेवलेल्या कोंबड्या करून बेकार खेळलो तो ह्याला काय करत अरे मी चोर काय उघडून बघती त्याला उघडी जाता तात्या सावंत चोर बस आता जगूचा त्या भरूचा एकच सवाल मसनात गवला कर पण चांगलं कुठून निवडून जाणारे ना कारण घेत नाही ना पण तिथे तपासमध्ये हा म्हणजे तिथे तुम्हाला तिथे तपासलं होय तुझा खरा पटवून तिथे पैसे जोडलं वाटतं काय माझी खात्री आता तुझी खात्री आता माझ्या घरी बापाची इज्जत केलं तू पांडुरंगा अरे यो कसलो पोचतो कोण मी कसलो येतो बापू आम्ही फक्त जिने रे जिने नट सम्राट मधले डायलॉग पुढे झाले का पैसे माई दया तुला एवढी खात्री आहे ना तर हे घात आपल्या उरात मी करलो मसना जण मसना म्हणजे दादरच्या समजानाजवळ म्हटला की लगेच कुत्र्याच्या युवण्यातो इथे तात्या चौकात पोचवायची गाय कारण रिटायर माणसा गावच नाही बापूच नाही बायको नाही घर असून चालवणार आणि तात्या अगदी तात्या साहेबांचो नसत तात्या साहेबांचो कोणी घर देता कोणी घर देता अहो घर देता एका तुफानाला घर देता तुमची सुद्धा चालले झाडांना पण घर देता नागड्या
पाय उलटे बर जा उलटे बर कुठे निघाला माझ्या घरात चाललंय तुमची जशी सरकार होती ना तसं माझं कमिशनर असा अगदी स्वतः प्रेमळ हो आई मी म्हणते बघण्याच्या बद्दल तुमचा मागणी आहे ना मी मालवणीच आहे बेलवंतर म्हणजे गाव पैसे होतो मी वालावर पांडुरंग वालावर म्हणजे तू नटसम्राट ना खबरदार मीच कोण नटसम्राट आहे अरे मग बेलवंतर माझ्यापुढे एक विचारची पत्नी होतो पण वकिलांपुढे गेलो मरताना वकिलेवरती तो मेलो चांगलो म्हातारा होऊन शेताच्या कंपाऊंडला आणि मी 40ची उपाशी पोटी हेटर शिवाजी पार्कच्या फुटपायला मेला होता वकिलेवरती तो गेलो सरकार मी झालंय किती अरे मला एका आणि हा पळून जाऊन रिकामा भरवतो पुन्हा म्हणून लागतो अरे इकडे मला शेती कुठली आणि कुठली मला बाबा पांडुरंगा स्वीट काय थोडा तुला काय आवडलं या बाबाला आवडण्याचा काय असं तुम्हाला सगळं आवडलंय मी काय जेवण आणि पुरुष पुरुष आवडलं या समजामध्ये एखादी भगवद्गीता नाही गावली का नक्की गावली मेल्या तरी तो महाता म्हणतो जो मी सर्वसामान्यांच्या प्रॉपर्टीचा होता माझा एका जमका नावाच्या हॉटेलवर लव पण मागल्याच महिन्यात माझ्या जमक्यात मुक्ती मिळली आता माझा सुद्धा मुक्ती होईल मी जमक्याच्या एकटा कसा जातो म्हणजे आपण माता घेऊन घेतो जमक्यात जाताना सांगणार होता की ताज्या गावामध्ये माझ्या अपुरे राहिले तिन्ही रिक्षा पुऱ्या होतील आणि मला मुक्ती मिळते त्या गावाला आता तुला अरे तो तिकडे गोष्टीच्या फुलात होता मी आमचं गुन्ह्याचं सोडून खबरदार खोटं बोलशील मोहनची मावशी म्हणून टाकली मग ती नंतर पाता मिळतात त्यांची चिंगाची घरात चिंगा केली अरे बाबा तुझा म्हणणार तरी काय का आता या घरात घेऊन घरात काय माझ्या काका गरज नसता आणि पुन्हा मला म्हणजे हिंदी क्रिकेट कॉमेडी शिक्षण हो मेरी माँ यायचा काय तू रे मग मी जा काय जाते का निमूट पडत नाही माका तुझ्या घरात येऊन कर जो मार्गाचीच चालू होता बरोबर 8 महिने तुझ्या घरात होतो आणि 9 महिने सरावली श्रावणाच्या सोमवारी मागवलं होतो मला श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी मी माझी एक विचार तुला झाली आणि मग माझ्या तिन्ही विचार पुरा झाल्यावर 4थ्या सोमवारी माझा मुक्ती मिळते संध्याकाळी तुझ्या घरात होतो आणि दिवसभर चमेली चवळी फुटणी शोधत होती
तुका तांदूळ देऊन देतो माणग्या माझ्या घरात तासभर तांदूळ निवडले ना तर एक कोप चहा मिळता मला. होय ठीक आहे. तुझ्या घराच्या तांदळात अनेक ठेवते निवडूनची गरजच आणखी काय माका पीठ आपण देतील ते दाखव. तुका मी रेट किती सुद्धा देऊ 7 किरांचा प्रत आणि धनसंपत्ती देईल. गजांत लक्ष्मी तारा 36 रथच्या हस्ती विठ्ठला पांडुरंगा अरे आंधळो माता एक डोळो आणि भूत देता 2 डोळे. तुका आणखी पण असंच नाही. होय होय त्या वयावर आणखी घेऊन देते. नको नको एक त्याच्या कपाळून दिसतो मागे त्याच्या माता 2च पुढे घेऊन ठेव. हे काय होईल बाजूला चांगली बाईक म्हणून गेली ना तर तुझं राग मिळून घेऊ त्याला. माय जरा पांडव कपडो वाचू दिसता हो माझा सोगत आता तू नट नाही नट ना तू नट असं पाठाव ना एका पात्राचा सगळं दुसऱ्या नाटकात नाही माका माफ कर. हा ठीक आहे तुला सॉरी केलं पण पण घ्या आता याचा सगळा चांगलं खराब असं दाखवतील वय आता हयात करून घे कोण काय वाटत ना असं म्हणतं मग आता त्या गंभीराची गोष्टी 100 रुपये. हा आता बरं बघू ठीक आहे. डाव्या घ्यायच्या खाली. डाव्या उजव्या नको डाव्या माझी आता मग दुसरा काही माल तुझ्याकडे दुसरा काय दुसरा काही माल त्या माझ्याकडे मिळायचा नाही आणि या शिवाजी पार्कवर पांडव म्हणून आपल्याला एक तलवार काढून दाखवले हा ठीक आहे. औषध खाऊन खरोखरची तलवार गुण पावला रे पावला पावन जिंदाबाद पांडुरंगा अब मैं तेरे छोड़ने वाला नहीं चलो मेरे घर कोण म्हणतात शंभूराजे राजनाथ महाराज तुम्ही म्हणतात आवाज बघायला वाटतो बरोबर रे हो दोन दे. काय नको. काय पण त्याला ओळखलं का तू आता माझ्यावर बोला नको दे. तुझी बायको शौचाने बसता गाडी बोलून तुला काढत देऊ टाकायची. आपल्या पती परमेश्वरा एवढं म्हणत म्हणजे तलवारी आंबाला पांडुरंगा दिलांगो पांडुरंगा फेलो म्हणतो आपण नरकात जाती नरकात परिणाम तू आता बघतच राव तात्या सावंत जोर काय 50 रुपये गरज केला त्याचा काय 50 रुपये होईल का 50 रुपये होईल ना पांडुरंगा हा 50 रुपये दे मग समोर मिळणार का याला नोट थोडं तरी 50 रुपयाची दुसरी दे असं म्हणतात. ठीक आहे. त्या काय काय दाखवून देवा काय करतो वायुवती बरेचदा आता उजव्या मला ते डाव्या 100 टाका. अरे हे 50 रुपये हे अरे तात्या सावंताला 100च्या नोटांचा जॅकेट घालतं 50 रुपये
म्हणजे आड. माझा आज्ञा खेटर. पहिले माझं पाय मोडलं रे. आज एकच मोडलो आता उद्या दुसरं मोडा. मालगती तात्या सावंत मालदार आज्ञा जाणे माझे दिनार घेऊन माझा मोठी खेटर. सत्य बोला ठीक आहे लक्षात ठेवा माझ्यापासून काय लोक लपून राहता नाही. गेले काय पण तुम्ही काय माहिती अरे ते बाबा तेच नाही आता गेले आणि तू कोणा तोंड बोलता काय करायचा तू आता मेला दादा मोठो देवृत्ती आता अरे मोठ मोठी दुधा लोणच्यासाठी बाटले भरून ठेवल्यानंतर आता तुला काय झालं आता संध्याकाळी जेव्हा दादा येत तेव्हा तू आपण मैत्री बाहेर जाऊन बोलतो ठीक आहे बघूया त्या मस्ती नसाच कारस्थान केल्यानंतर चालून नाही तुझ्या भेटू आता त्या माई घरात तेवढाच गेला मला किती ठरलं ना म्हणून गणपतीला जा 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 नळात 24 तास पाणी पितं म्हटलं होतं त्याला काय झाला असे आज दोघांच्या डोळ्यात तुला तो जमवलं मला ठीक आहे जम करा ना बघतो बघतो बघा बघतो म्हणजे बघतो बघायला पाणी घ्या सर्व घराचं पाणी काढलं मग कोणतं काढलं अरे तू तुझा पाणी तिथं म्हणून म्हटलं होतं ना त्याला मी नवीन बॉल तुमचा काम रिकमेंड करतो आणि माका दुसरे दिलं हा ते 100 दिलं ना ते कोणाने धावत हा पण 50 दिलं ना ते जिल्ह्याच्या पाठीला बोल तू बोल मी बोलते
काय हात संकटलो असा माणूस काय जग मगापासून बजावलंय भरतीच ती गाणी वाजवतो अल्लांना मुस्काटी तर मायबाप प्रेक्षकांनो नाटक अशा गंभीर असतात शिवाजी महाराजांच्या पुढे नाक घालून माफी मागितली तर ते काय लढते जिल्ह्याने दिसले नाही अहो त्यांचीच लेकरा आणि जो असो हात वर करून आशीर्वाद दिल्याने पटापटा अजून दहा शिवाजीला बघा आज दररोजच्या बसून कमिशनर दिले गव्हर्नर दिले मुख्यमंत्री दिले सगळ्यांनी खात्री करून घेतल्या मग माझी तरी कोणतरी माझ्या म्हणत होतो पंतप्रधान येऊन होते म्हणजे दलितर माझं कुठं झालं घरात येताना पाणीया बजावलंय बाबा रे आज तो दिवस तू आपलो दादाच्या स्मशानात थांब घरात तो दादा येलो असतो उगीच नवीन बांधवण नको तर मंडळी आज घरात जाऊन बघूया पुण्यात काय वाढलेला दादा काय काम तुझ्या भावाने जबरी चालू आहे ना घरात सांभाळ तो बाहेर सांभाळ मी चाललं माझ्या बापा मी तिला पाया पडतोय आता माझ्या घरात जाऊ मी तुझ्या भांडवली पाहायचं ना माझ्या घराच्या पकड पडायचं देऊन मला बोलते आताच्या आता आईची
फुकट मदत करत नको म्हणून साक्षात सिद्धिविनायकाचं प्रकट झालं. यो असो समोर बसतो आणि 21च्या 21 मदत करत केल्या. अहो बसायला सुद्धा एक सुलभ ठेवला. मी म्हटलं जेव्हा जेव्हा आता मला वाटतात जेव्हा पडलो दुसऱ्या तो राहू देतो. मी म्हटलं जेव्हा बघा दुसऱ्या तो राहू नको माझा माझच मदत पडतो. पण देवाची झाली पंचायत म्हणतात तो मोठ्याच्या बदली काय वयाचा माघार घे. मी फक्त म्हणजे तुम्ही किती बघितला काय चला करू काय चला करू. शिक्षक आम्ही नाही करणार. अगो गडे म्हणू नको गो गडी म्हणू नको तांदळातले गडे आठवतात. यापुढे तांदूळ वीस तेवढी. अहो त्याची काय गरज नाही. यापुढे आपल्या तांदळात खडे ठेवते काय. आणि तुला जर माझ्या नावात खडे ठेवूचे वाटले तर इकडे घडून लागतील. पांडुरंगाची कृपा. अहो पण असं काय किती दिली तुम्हाला परवा दिवशी किती विनायका पांडुरंगाचं नाव घेतलं. त्याचा काय झाला काय संबंध उभी करता त्याचा काय झाला. आपली सिद्धी माका सिद्धिविनायक चालू नाही. आता माकाचा त्याच बाहेर लोकांचा तर मंगळवारचे लाईने एकदम मग त्या विचाराकडे देवाच्या दुगाराच्या कथा होत ते विचारे लाईने लावणारे लोक तरी आपलं देवान माका विनंती केल्या. सिद्धिनाथ म्हणायचा पांडुरंग म्हणायचा म्हणजे बुकिंग कमी झाला तर पंढरपूर होते. विनायका तुझी कृपा नाही बाबा. त्याला बघालो अगो पांडुरंगा म्हणून पांडुरंगा पांडुरंगा तुझी कृपा बाबा. पांडुरंगा तुझी कृपा रे. पांडुरंग पांडुरंग